आणि कोण आहे नितीन थोरे स्ट्राईकसाठी नॉन स्ट्राईकसाठी पाहायला मिळेल. दोन्ही सज्ज झालेले आहेत. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर मला वाटते रचून झालेलं आहे. टाइम आपल्याला वेळ वाया घालवायचा नाही याचं भान ठेवून आपल्याला पुढील सामने खेळवायचे आहेत लवकरात लवकर. त्यानुसार मात्र आपल्या क्षेत्ररक्षणाची मात्र तेवढीच तयारी करून मैदानाची ताबा गाठल्यानंतर खेळायला सुरुवात करायची आहे. स्ट्राईकला खेळत आहेत ते जितेंद्र गोरिवले, नॉन स्ट्राईकला आहेत नितीन थोरे आणि त्यांना समोरील सामना गोलंदाजीचं मात्र करतील ते गोलंदाज असणार आहेत. कृपया करून त्यांचं नाव आम्हाला सुचवायचं आहे. गोलंदाजाचं नाव विराज 11 संघातील कोणी अतिरिक्त खेळाडू असेल किंवा तर कृपया करून मंचाकडे येऊन आपले खेळणाऱ्या प्लेयरांचं दोन्ही संघांच्या कर्णधारांना नम्रतेची विनंती आहे. अतिरिक्त खेळाडू असतील त्यांनी इकडे आपल्या खेळाडूंची नावं सांगण्यासाठी मंचाकडे यायचं आहे. हे संघ मला कोण रोहन गोलंदाजी मात्र करतील ते स्ट्राईकला खेळत आहेत. जितेंद्र गोरिवले पहिला चेंडू फेकण्यासाठी रोहन पहिला चेंडूची धाव घेतलेले पहिला चेंडू फेकलेला पहिला चेंडूवरती मात्र मारलेला जबरदस्त असा टोळा स्क्वेअरलेगच्या दिशेने लेफ्ट दिशेने असा जाताना पाहूया. तेवढं क्षेत्ररक्षण पण कडक पद्धतीने आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. सीमेवरती मात्र हा चेंडू अडवल्यानंतर मात्र ह्या चेंडूवरती मात्र मिळालेले आहेत त्या धाव 2. एक चेंडू धाव 2. पहिल्याच चेंडूमध्ये मारण्याचा जबरदस्त असा फटका होता. तेवढंच कडक आपल्याला सीमारेषेवरती क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेलं आहे. आणि मात्र दुसरा चेंडू फेकण्यासाठी परत रोहन दुसरा चेंडू फेकण्यासाठी धाव घेतलेली आहे. धाव घेतल्यानंतर मात्र हा दुसरा चेंडू फेकलेला आहे. दुसऱ्या चेंडूवरती मात्र मारण्यासाठी सज्ज मारलेला चेंडू मात्र तिथल्या बाउन्स होऊन पाहूया तर मात्र झेल झालेले आहे. आणि मात्र पहिलाच हा आदरा भेटलेला आहे दत्तू 11 संघाला आणि बाद झालेले प्लेयर आहेत ते जितेंद्र गोरिवले. हा आउट झाला तो जितेंद्र गोरिवले. कॅच पकडली त्याचं नाव काय? कॅच पकडली त्याचं नाव काय? आता मात्र झेल घेतली होती एसटी रक्षकाने. कृपया करून त्यांचं आम्हाला नाव सूचित करायचं आहे. एसटी रक्षकाचं नाव बालकृष्ण लाले. आओ चांगली गोष्ट आहे. टोपी काढून आपला चेहरा दाखवताना बालकृष्ण लाले चांगली गोष्ट आहे. आणि मात्र तिसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालेले आहेत ते मात्र आणि बॅट्समनसाठी आलेले आहेत विजय सनस. स्ट्राईकला परत रोहन आपला चेंडू फेकण्यासाठी सज्ज मारलेला मात्र पाव्या चेंडू स्क्वेअरलेगच्या दिशेने जाताना तेवढंच क्षेत्ररक्षण कशा प्रकारे मात्र क्षेत्ररक्षण करतो. मात्र एकच मात्र धाव दिली गेलेली आहे. ह्या मात्र धावेनुसार धावसंख्या मात्र आता पोहोचत आहे ती 3. 3 चेंडू 3 चेंडू 3 धाव. रोहन आपल्याला मस्त छान प्रकारे मात्र आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहे रोहन यांच्याकडून. आणि हा मात्र छान प्रकारे बोलल्यानंतर मात्र काहीतरी गडबड झाली आणि मात्र पंच मात्र काय निर्णय देतात आपल्याला पाहायला मिळेल. पंचाने दोन्ही हात दर्शवलेले आहेत आणि व्हाईटच्या इशारानुसार हा मात्र चेंडू अतिरिक्त धाव आणि ह्या अतिरिक्त धावसंख्येनुसार मात्र धावसंख्या पोचलेली आहे ती मात्र आता 4. व्हाईट +1 5. रोहन कुठेतरी थोडंसं गडबडले आणि हा मात्र चेंडू व्हाईटचा दिलेला पाहू. आता दुसरा 5वा चेंडू कसा फेकतात छान प्रकारे मात्र आपल्याला बॅटरकडून हे प्लेट करताना आपल्याला पाहायला मिळेल विजय सनस यांच्याकडून. आणि मात्र ह्या चेंडूमध्ये एकच धाव. या धावेनुसार मात्र धावसंख्या पोचली आहे ती 6. रोहन पण तेवढ्यात
जबरदस्ती अशा ताकदीने आपली गोलंदाजी मात्र दाखवताना त्यांनी एक मात्र खेळाडू टिपलेला आहे आपल्या गोलंदाजी शैलीमध्ये. आणि पाहूया परत प्रयत्न करतायत काय, बॅटर्स समोरील खेळत आहेत नितीन. पाहूया तर जबरदस्त असा मात्र इशारा. पाहूया पंचांचा काय निर्णय तो. अपील पंचांचा निर्णय काही नाही, सुरक्षित मात्र असणार आहेत ते फलंदाज. आतापर्यंत झालेले आहेत 5 चेंडू रोहन यांच्याकडून गोलंदाजीमधून. छान प्रकारे आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळत आहे रोहन यांच्याकडून. पाहूया आता लास्टचा चेंडू, लास्ट टू गो. पाहूया लास्ट चेंडू फेकण्यासाठी सज्ज रोहन आणि त्यांना स्ट्राईकला खेळतील ते नितीन. जबरदस्त असा मारेला ऑफसाईडच्या दिशेने चेंडू. पाहूया आरपार सीमारेषेच्या बाहेर आणि हा चौकार. अशा चौकारानुसारच धावसंख्या मात्र पोचत आहे आता ती 10. आणि ह्याचबरोबर एक षटकार संपलेला आहे. या षटकारानुसार धावसंख्या 10. निखिल. हॅलो, गोलंदाजाचं कृपया करून नाव सुचवायचं आहे. गोलंदाज असतील ते सेकंड षटकार घेऊन आलेले आहेत. शतक कुणाल आपली गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू फेकण्यासाठी धाव घेतलेले. पहिला चेंडू मात्र त्यांच्या हातातून सुटलेला आहे. पाहूया तर पहिल्या चेंडूवरती मात्र प्रयत्न करत होते, स्ट्राईकला खेळत आहेत ते विजय सनस. प्रयत्न होता पण तो चेंडू मात्र त्यांच्या बॅटचा आणि चेंडूचा काही मिळत न होता. हा यष्टीरक्षकच्या दोन्ही हाताच्या कुशीमध्ये मात्र धाव काहीच नाही या चेंडूवरती. छान प्रकारे असा हा आपल्याला गोलंदाजी पहिला चेंडू कुणाल यांच्याकडून. पाहूया दुसरा चेंडू फेकण्यासाठी त्यांना स्ट्राईकला खेळतील ते विजय सनस मारण्यासाठी सज्ज. पाहूया तर दुसऱ्या चेंडूसाठी आणि मारलेला चेंडू मात्र पाहूया जात आहे ऑफसाईडच्या दिशेने. आणि मात्र तेवढंच कडक पद्धतीने क्षेत्ररक्षण, छान प्रकारे क्षेत्ररक्षण हाताळताना आपल्याला बाउंड्री लाईनवरती दिसत आहे. मात्र ह्या चेंडूवरती एवढा चेंडू लांब जाऊन सुद्धा एकच धाव दिलेली आहे. मात्र क्षेत्ररक्षण छान प्रकारे आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. कुणाल यांच्याकडून पाहूया तिसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. त्यांना स्ट्राईकला खेळतील नितीन थोरे. सज्ज झालेले आहेत. जबरदस्त असा मिडांच्या दिशेने मारलेला चेंडू. क्षेत्ररक्षण तेवढंच प्रहारीचं छान प्रकारे मात्र क्षेत्ररक्षणमध्ये मात्र कुठे गडबड अशी दिसत नाही. चांगल्या प्रकारे असे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. दूरवर चेंडू गेलेला असताना मात्र एक धाव देत आहेत. असं क्षेत्ररक्षण असेल तर खरंच छान प्रकारे मात्र खेळी बघायलाही मजा येते, सामन्यालाही छान मला बरं वाटतंय. आणि पाहूया हा मात्र झेल काय होत आहे. झेल झालेला आहे आणि पंचांचा निर्णय बाद. ऋषिकेश कॅच कोणी पकडली ते? कॅच कोणी पकडली? कोण आहे ते? थँक्यू डीजे, थँक्यू. आपल्याला मात्र त्यांचं नाव काय डीजे पुढे? निखिल ना? स्ट्राईकसाठी आता गेलेले आहेत ऋषिकेश सनस. पाहूया तर लेफ्टी शैलीमध्ये आपले कसे डावकुरे फलंदाज मात्र पाहूया कशा प्रकारे खेळतात. पण पहिल्या चेंडूवरती मात्र पंचांचा काय निर्णय. एकच धाव मात्र मिळेल
या धावेनुसार मात्र धावसंख्या पोहोचत आहे 13. हा कुठला काढलास रे? चालू आहे ते कुठं आहे? चालू आहे ते आता कुठं घालवलंस? चालू आहे ते चालू आहे ते काढ. वाईटचा इशारा मात्र पंचांकडून दोन्ही हात दर्शवत आणि ह्या अतिरिक्त धावेनुसार मात्र धावसंख्या पोहोचत आहे आतापर्यंत ती मात्र 14. आणि पुढील मात्र सामना आता खेळवण्यात येत आहे. कुठं आहे रे? एएस सुपर जेंट्स विरुद्ध राजू 11 फायटर्स. दोन्ही संघांच्या कर्णधारांना नम्रतेची विनंती आहे, आपण इकडे मंचाकडे येऊन टॉस का बॉस मध्ये आपला नानाफेकीचा कोलचा कार्यक्रम उरकून घ्यायचा आहे. पुढील एएस सुपर जेंट्स आणि राजू 11 फायटरच्या दोन्ही कर्णधारांना नम्रतेची विनंती आहे. आणि मात्र आता धाव मात्र झालेले आहेत 16 आणि दोन षटकारानंतर धावसंख्या मात्र पोहोचत आहे 16 विराज 11 कडून. राजू 11 पुढील मात्र आले काय आणि दोन्ही संघांचे कर्णधार आलेले आहेत नानाफेकीच्या कोलसाठी. तर पाहूया कोणामध्ये नानाफेकीचा कोल विजेता ठरतात आणि विजेता ठरलेले मात्र नानाफेकीच्या कोलमधील असतील ते कर्णधार. कृपया करून राजू 11चे कर्णधाराने नानाफेकीचा कोल जिंकलेला आहे आणि त्यांनी आपली पहिली मात्र फलंदाजी स्वीकारलेली आहे. त्यांचं हार्दिक अभिनंदन, स्वागत. आणि मात्र ऋषिकेश आता स्ट्राईकला खेळतील. डावकुरे फलंदाज पाहूया कशा शैलीमध्ये मारण्याचा प्रयत्न होता, पण मात्र छान प्रकारे तेवढ्याच कडक पद्धतीची आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळत आहे. गोलंदाजी करतील ते आहेत गोलंदाजी कृपया नाव विराज यांच्याकडून गोलंदाजी. छान प्रकारे डावकुऱ्या फलंदाजाला अशा पद्धतीने गोलंदाजी करतात म्हणजे मानलंच पाहिजे. छान प्रकारे पाहूया तर विराज सेकंड चेंडू आपला फेकण्यासाठी सज्ज, दुसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. धाव घेतलेला पहिला चेंडू, दुसरा चेंडू फेकलेला आहे. छान प्रकारे मात्र पाहूया अपील केलेला आहे, पण पंचांचा निर्णय हा अंतिमच राहील आणि पंच काय निर्णय देतात काही नाही. ड्रॉप. स्ट्राईकला खेळतील ते नितीन थोरे. ओपनिंग पासून गेलेले नितीन थोरे आणि मात्र पंचांचा काय निर्णय येत आहे पाहूया तर पंच काय निर्णय देतात. दोन्ही हात वरती दर्शवतात त्यांनी मात्र पंचाने निर्णय दिलेला आहे. व्हाईटचा इशारा, अतिरिक्त धाव. या धावीनुसार धावसंख्या मात्र होत आहे ते आतापर्यंत 18. तिसरा षटकार घेऊन आलेले आहेत विराज. त्यांना स्ट्राईकला खेळतील ते खेळत आहेत ते नितीन थोरे. आपल्याला पाहायला तशी तिसऱ्या मात्र लाचच्या षटकारामध्ये जशी पाहायचे आहे आपल्याला फलंदाजी फटकेबाज धुवाधार अशी पाहायला मिळत नाही, मात्र त्याच प्रकारे जबरदस्त अशी ताकदीची आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळत आहे विराज यांच्याकडून. आणि आतापर्यंत त्यांचे चेंडू झालेले आहेत ते 5 आणि लास्टचा चेंडू, लास्ट टू गो. पाहू लास्टचा चेंडू कशा प्रकारे हाताळतात विराज. छान प्रकारे अशी त्यांची गोलंदाजी मात्र पाहायला मिळताना. धावेचा मात्र ह्या लास्टच्या षटकारावरती पाऊस पडला पाहिजे होता, पण तशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळालेला नाही. पडलेला आहे. पाहूया मारण्याचा प्रयत्न, त्या पद्धतीने मात्र क्षेत्ररक्षण 2 धावा देतात का? 2 धावेसाठी मात्र पंचांचा निर्णय काय होतो आणि पंचांनी निर्णय दिलेला आहे. बात इज गॉन. डीजे दत्तू 11 या संघाने मात्र समोर सामन्याला आव्हानात्मक असा धावांचा पाऊस उभा ठेवलेला आहे. 19 आणि विजेता होण्यासाठी समोर सामन्याला मात्र 20 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. ते विराज 11 संघाला. पाहूया विराज 11 कशा प्रकारे मात्र
धावांचा मात्र पाऊस काय पाडण्याची गरज नाही. एवढा पाहिजे तसा असा म्हणजे नाही आहे असा डोंगर उभा राहिलेला धावांचा. आणि पाहूया तर विराज कशा प्रकारे आपली फलंदाजी करतात. आणि त्याचप्रमाणे मात्र गोलंदाजी मात्र काही एक चमत्कार होऊ शकतं दत्तू इलेव्हन यांच्याकडून. काही एक होऊ शकतं क्षणात आणि रानात कधी काही होऊ शकतं. त्याच पद्धतीने ह्या मैदानात मात्र आता काय होतंय दत्तू इलेव्हन आणि विराज इलेव्हनमध्ये. आणि पुढील प्रमाणे आता माझे काय हॅलो, एक नम्रतेची विनंती आहे. कमिटीतील सर्व सदस्यांनी आपल्या स्टेजजवळ मंचाकडे यायचं आहे. कमिटीतील सर्व सदस्य माजी विद्यार्थी ग्रामविकास मंडळ तालसुरे मुंबई कमिटी सदस्य जेवढे पण जिथे असतील ते तिथून लवकरात लवकर मंचाकडे येण्याची कृपा करावी कमिटीचे सदस्य. आणि आता मात्र विराज इलेव्हनच्या संघाने लवकरात लवकर आपलं दत्तू इलेव्हनच्या संघाने लवकरात लवकर क्षेत्ररक्षण रचायचं आहे आणि मैदानात आपल्या खेळाला सुरुवात करायची आहे. त्याप्रमाणे आता पुढील प्रमाणे मात्र समालोचन करतील ते माझे मित्र जितेंद्र जाधव. मी त्यांना आमंत्रित करतो, त्यांनी पुढील समालोचन करायचं आहे. जितेंद्र जाधव माझे मित्र. ओके लिंक तुटते आपली. माझं तसंच झालेलं. क्षेत्ररक्षण मात्र लवकरात लवकर रचायचं आहे. दत्तू इलेव्हन संघाच्या कर्णधारांना नम्रतेची विनंती आहे. आणि मात्र स्ट्राईकला खेळायला गेलेले आहेत ते खेळाडू असतील, बॅटर्स असतील आशिष आणि विराज. आणि त्याला मात्र गोलंदाजी प्रतिस्पर्धी असणार आहेत ते. गोलंदाजीचं कृपया नाव आम्हाला सूचित करायचं आहे. जितेंद्र गोरिवले. डावखुरी शैलीमध्ये मात्र जितेंद्र गोरिवले आपली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतील. पहिलीच षटक घेऊन आलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये काय करतात जितेंद्र गोरिवले आणि त्यांना स्ट्राईकला मात्र खेळतील ते विराज. आणि आपले गावचे पाटील आणि माननीय धडाडीचे असे कार्यकर्ते एक टायमाला होऊन गेलेले गावचे पाटील असताना असे मोठे असं त्यांचं आव्हानात्मक आपल्याला सहकार्य लागत असायचे. आणि आत्ता पण ते सहकार्य लाभण्यासाठी मैदानामध्ये सज्ज झालेले आहेत असे आपले सर्वांचे लाडके पाटील गणेश थोरे यांनी लवकरात लवकर व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. गणेश थोरे आणि आलेले आहेत, त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि सुस्वागतम सुस्वागतम स्वागत. आणि सामन्याला लवकरात लवकर चालू करायचं. क्षेत्ररक्षण रचायचे. दत्तू इलेव्हन संघाला नम्रतेची विनंती. वेळ पुन्हाचा कर मात्र वाढत चाललेला आहे. याचं भान ठेवून आपल्याला पुढील संघ खेळवायचे आहेत. आणि मात्र स्ट्राईकला खेळत आहेत ते विराज. स्ट्राईकला खेळण्यासाठी नॉन स्ट्राईकला खेळत आहेत ते आशिष. आणि पहिलाच गोलंदाजी चेंडू जितेंद्र यांच्याकडून मारलेला मात्र पाहूया तर गल्ली या दिशेतून जाणारा चेंडू. आणि या चेंडूवर मात्र एकच धाव. एक चेंडू एक धाव. अशा प्रकारे विराज इलेव्हन खाता खोललेला आहे. आणि एक चेंडू एक धाव असे आपल्याला मिळालेले आहे पाहायला. दुसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतील जितेंद्र गोरिवले. आपली गोलंदाजी कशा प्रकारे कशा शैलीमध्ये टाकतात. दुसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. धाव घेतलेले. धाव घेतल्यानंतर हा चेंडू मात्र त्यांच्या हातातून सुटत आहे. दुसरा चेंडू शांत असा बंद गतीने फेकलेला चेंडू. त्याच पद्धतीने मात्र क्षेत्ररक्षण मात्र थोडंसं एकदम थोडं टाईट हवं होतं, पण त्या प्रकारे ढिलं आपल्याला थोडंसं पाहायला मिळालं. आणि ह्या चेंडूवर तरी मात्र एकच धाव जायला पाहिजे होती. तिथे दोन गेलेले. त्या दोन धावेनुसार मात्र धाव संख्या होत आहे ती 3. दुसरा चेंडू. दोन चेंडू आतरलेले आहेत. 3 धावा मात्र झालेले आहेत. तिसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज जितेंद्र गोरिवले. तिसरा चेंडू फेकलेला आहे. मारलेला चेंडू मात्र पाहूया क्षेत्ररक्षण कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळालेलं आहे छान प्रकारे. मात्र ह्या चेंडूवरती एकच धाव. या धावीनुसार मात्र धावसंख्या पोहोचत आहे ती 4. 4 चेंडू 4 धावा.
गोलंदाजी त्याच प्रकारे छान प्रकारे चाललेले एकदम शांत पद्धतीचे जे हे खेळी आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाजी फलंदाजी बॅटर्सही शांत पद्धतीने आहेत, गोलंदाजी शांत पद्धतीने आहेत. अजून धडाकेबाज अशी खेळी अजून कायला मिळालेली नाही. पाहूया मारण्याचा प्रयत्न, पाहूया काय होतंय. गल्ली दिशेने चाललेला हा चेंडू मात्र क्षेत्ररक्षण कशा प्रकारे मात्र या चेंडूवरती 2 धावा निश्चित मिळालेल्या. त्या 2 धावीनुसार मात्र धावसंख्या वाढत आहे, आता पोचलेली आहे ती 6. चार चेंडू धावसंख्या 6. पाहूया विराज स्ट्राईकसाठी, गोलंदाजीसाठी जितेंद्र गोरिवले आपला चेंडू फेकण्यासाठी सज्ज, चेंडू फेकण्यासाठी सज्ज. धाव घेतलेले, चेंडू फेकलेला आहे, मारण्याचा प्रयत्न, जबरदस्त असा उत्तुंग षटकार मारलेला आहे सीमारेषेच्या बाहेर, आर पार आणि षटकार. आणि मात्र जबरदस्त दोन्ही हात वरती करून पंचांनी दर्शवलेले आहे सीमारेषेच्या बाहेर आर पार षटकार. या षटकारानुसार धाव संख्या मात्र वाढत आहे 12. डीजे वाले दादा डीजे बजा. फटका केलेला, परत एकदा ऑफ साईडच्या मारण्यात दिशारा पंचांचा निर्णय, व्हाईटचा इशारा. या व्हाईटच्या अतिरिक्त 1 धावेनुसार मात्र धावसंख्या वाढत आहे, आतापर्यंत गेलेली आहे 13. लाचचा चेंडू मात्र हाताळतील ते जितेंद्र गोरिवले यांच्या गोलंदाजीतून. आपण चेंडू मारण्याचा मिडअपच्या दिशेने पाहूया. मिडअपच्या दिशेने मारलेला चेंडू सीमारेषेच्या पार होतो का? सीमारेषा त्याच प्रकारे जबरदस्त असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले आहेत. ह्या चेंडूवरती मात्र 2 धावा घेतलेल्या आहेत. या 2 धावेनुसारच हा षटकार पण संपलेला आहे आणि धावेनुसार धावसंख्या होत आहे ती 15. फक्त 5 धावांची आवश्यकता असणार आहे विराज 11 संघाला. दुसरा षटकार घेऊन आलेले आहेत विजय सनस. विजय सनस पाहूया आपल्या कशा शैलीतून कसा दुसरा गोलंदाजी करताना कसा चेंडू हाताळतात, कसा चेंडू फेकतात विजय सनस. प्रेक्षकांना ऐकायला मिळत आहे काहीतरी, पण नको ते गडबडतील. आणि खरंच प्रेक्षक बोलल्यानुसार विजय सनस यांनी त्यांचा शब्दाचा मान ठेवून व्हाईटचा अतिरिक्त असा धाव दिलेला आहे. विजय सनस हे तुम्हाला खतऱ्याची दिशा दाखवत आहे, तुम्हीही तिकडेच चाललेला आहात. हे तुम्ही असं भान ठेवायचं आहे आणि आपला दुसरा चेंडू मात्र चांगल्या प्रकारे हाताळायचा आहे. विजय सनस यांनी चांगल्या प्रकारे हाताळलेला आहे. थँक्यू विजय सनस. आणि दुसरा चेंडू मात्र एकच होत आहे. दुसरा चेंडू त्यांचा एक व्हाईट आणि ह्या पहिला चेंडू ह्या षटकामध्ये आपण पकडला जाईल. आणि पाहूया तर विजय सनस कशा प्रकारे मात्र आता दुसरा चेंडू फेकतात ते, आणि फेकलेला आहे छान प्रकारे. असा बघूया तर हा ऑफ साईडच्या दिशेने मारलेला चेंडू मात्र पाहूया क्षेत्ररक्षण छान प्रकारे. मात्र ह्या चेंडूवरती एकच निर्धार धाव, ह्या धावेनुसार धावसंख्या मात्र होत आहे ती 17. 3 धावांची आवश्यकता फक्त विराज 11 संघाला. इझिली असा संघ विजयी होताना आपल्याला समोरून दिसत आहे. काही गडबड नाही, गोंधळ नाही. एक षटकार पडला आणि ते थोडं गेम फिरला. आणि विजय सनस बोलल्याप्रमाणे आपले मित्र विजय सनस त्यांचं भान ठेवून खरंच व्हाईटचा मात्र पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत विजय सनस. आणि विजय सनस थोडेसे गडबडलेले आहेत. पाहूया, थोडा त्यांना दबाव आहे आपला संघ कुठेतरी आणि हरत्या दिशेने. आणि पाहूया तर मात्र काय होत आहे सीमारेषेच्या दिशेने जाताना. तेवढंच प्रहारी मात्र क्षेत्ररक्षण आणि ह्या चेंडूवरती मात्र झालेले धावसंख्या मिळालेली आहे ते एकच. आणि ह्या धावीनुसार धाव संख्या होत आहे ती 19. विन 1 धावेची गरज. पाहूया. आणि मात्र जबरदस्त विजय सनस खरंच त्याने आपल्या गोलंदाजीवरती भान ठेवून मात्र त्यांनी त्रिफलात टिपलेला आहे विजय सनस. आणि खेळाडू बाद झालेले आहेत. बाद झालेले खेळाडू असतील ते आशिष. एक धावेची मात्र आवश्यकता लवकरात लवकर चालू करायचं आहे. आणि आता मात्र बॅटर्स गेलेले आहेत, फलंदाज गेलेले आहेत, गोलंदाज गेलेले आहेत विजय. आणि त्यांना फलंदाजी मात्र करतील ते स्ट्राईकला गेलेले आहेत. त्यांचं कृपया करून नाव सुचवायचं आहे.
सुशील कदम. सुशील कदम एक धावेची गरज असताना सुशील कदम आलेले आहेत. पाहूया तर मात्र त्यांच्यासमोर गोलंदाजी करतील ते विजय सनस. व्हाईटचा इशारा आणि व्हाईटच्या इशाऱ्यानुसार मात्र संघाला विजेता प्राप्त झालेली आहे. अशा प्रकारे मात्र विराज 11 संघ विजेता ठरलेला आहे, घोषित झालेला आहे आणि त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि स्वागत. त्याचप्रमाणे मात्र दत्तू 11 संघ थोडा पराजित झालेला आहे, त्यांचंही हार्दिक अभिनंदन स्वागत. आणि त्याचप्रमाणे